नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्री गजानन महाराजांची सेवा करताना किंवा कुठल्याही अन्य देवतांची सेवा करताना जेव्हा आपण भक्ती उपासना करायला बसतो त्यावेळी आपल्या मनामध्ये सतत निगेटिव्ह विचार का येतात, यामागचं काय कारण असावं. म्हणजे आपण अन्य कुठलं काम करत असू तर एवढे विचार आपल्या मनामध्ये येत नाहीत, परंतु जेव्हाही आपण श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करायला बसू किंवा महाराजांचं नामस्मरण करायला बसू किंवा इतर कुठल्याही आपल्या इष्टदेवतांचं आपण जेव्हा नामस्मरण करायला बसतो, काही ग्रंथ वाचायला बसतो, त्यावेळी सारखे मनात निगेटिव्ह विचार येतात. आणि विचार हे फक्त निगेटिव्ह असतात असं नाही, कधी कधी खूप घाणेरडे विचार असतात. म्हणजे नको ते विचार आपल्या मनामध्ये येत राहतात आणि काही कुणाकडून आपण जर काही ऐकलं तर ते विचार मनामध्ये येत असतात. किंवा कधी कधी असं राहते की खूप आपण उत्साहित झालेलो असतो एखाद्या गोष्टीसाठी, आपल्याला कुठे जायचं असते त्या गोष्टीसाठी आपण उत्साहित झालेलो असतो, मग त्यावेळी ते विचार आपल्या मनामध्ये येत राहतात. म्हणजे एकूणच आपलं जे लक्ष आहे ते पारायण करण्यामध्ये लागत नाही किंवा नामस्मरण करण्यामध्ये लागत नाही. तर असं नेमकं का होते, तर त्यामागचं कारण असं आहे की आपण सध्या 21व्या शतकामध्ये राहतो आणि आपल्या जवळ सगळ्या गोष्टी अनलिमिटेड आहेत. म्हणजे आपला जो इंटरनेट अनलिमिटेड आहेत, आपल्याकडे अतिशय सोर्सेस आहेत. म्हणजे अगोदर असं होतं की टी व्ही होती, परंतु थोडक्यातच 1-2 चॅनल होते, तेवढे आपण बघायचो, संडेला वगैरे बघायचो आणि आपण खुश राहायचो. परंतु आता सगळ्या गोष्टी अनलिमिटेड आहेत, मोबाईल्स आहेत, मोबाईलमध्ये इंटरनेट आहेत, एवढे चॅनल्स आहेत. म्हणजे असंख्य गोष्टी आपल्याला आजूबाजूला झालेल्या आहेत, सोर्सेस झालेले आहेत जे आपल्याला डिस्टर्ब करू शकतील. आणि हेच कारण आहे की आपण सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत असंख्य गोष्टी ऐकतो, त्यातल्या जास्तीत जास्त निगेटिव्हच गोष्टी असतात. म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी खूप कमी असतात आणि वाईट घडणाऱ्या घटना किंवा वाईट गोष्टी ह्या खूप असतात. त्यामुळे आपल्या मनावरती त्या बिंबवल्या जातात. म्हणजे आपण ते ऐकतो आणि नेमकं वाचायला बसलं कीच आपल्या मनामध्ये काही ना काही विचार येतात. तर आपण यावरती काय काळजी घ्यायला हवी ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की असं का होते आणि यावरचा उपाय काय आहे. तर जेव्हाही आपण वाचायला बसू, तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करा किंवा मग गजानन बावन्नी जेव्हा आपण म्हणतो तर गजानन बावन्नी कशी आहे की जय जय सद्गुरू श्री गजानना रक्षक तुची भक्तजना. किती सुंदर आहे की रक्षक तुची भक्तजना, निर्गुण तू परमात्मा तू, सगुण रूपात गजानन तू. खरंच किती सुंदर आहे श्री गजानन बावन्नी. संपूर्ण आपण गजानन बावन्नी जेव्हा म्हणतो त्यावेळी काय करायचं आहे की जेव्हा तुम्ही गजानन बावन्नी म्हणायला बसाल किंवा गजानन स्तोत्र असो किंवा श्री गजानन विजय ग्रंथ असो किंवा नामस्मरण असो महाराजांचं किंवा अन्य कोणत्याही देवतांचं तुम्ही नामस्मरण करत असाल, त्यावेळी एकच उपाय आवर्जून करायचा आहे, तो म्हणजे मनातल्या मनात कधीच म्हणायचं नाही, मनातल्या मनात कधीच कोणतीच गोष्ट वाचायची नाही. एवढ्या जोराने वाचायचं आहे की आपल्या कानापर्यंत ते आपल्याला ऐकायला येईल आणि आपला आवाज आपल्याला स्वतःला जर का ऐकायला आला तर आपल्या डोक्यामध्ये जे काही विचार येत आहेत आपल्या त्या विचारांकडे लक्ष जाणार नाही, आपल्या आवाजांकडेच आपलं लक्ष जाईल. म्हणजे आता आपण वाचायला बसलो आहे, आपल्या डोक्यामध्ये काही विचार आला आहे की पटपट आवरून घ्यायचं आहे, आपल्याला पटापट वाचून घ्यायचं आहे, मला दुसरं अजून काही काम आहे किंवा समजा आता काही वॉश करायचं आहे, कपडे वॉश करायचे आहे, भांडे वॉश करायचे आहेत, आपण कुठे आपल्याला जायचं आहे, मैत्रिणींसोबत जायचं आहे, मग आपल्याला अशी घाई होते की आता हे पटपट कर आणि आपल्याला बाहेर जायचं आहे किंवा काम करायचं आहे. ही ऑब्वियस गोष्ट आहे. अर्थात आपण आता संसारिक स्त्री आहोत किंवा आपण संसारामध्ये सगळे स्त्री पुरुष राहतात, त्यामुळे आपल्याला आपले संसारिक जे कर्म आहेत ते करावंच लागणार आहे, आपल्याला जबाबदारी देखील पूर्ण कराव्या लागणार आहेत. परंतु सेवा अशाच ठिकाणी सेवा अशाच वेळी करा, भक्ती अशाच वेळी करायला तुम्ही बसा की ज्यावेळी तुमचं सगळं आवरलेलं आहे, तुम्हाला शांतता आहे, तुमच्या मनामध्ये शांतता आहे. आणि जेव्हा मनामध्ये शांतता असेल तेव्हा आपलं भक्तीमध्ये देखील मन लागते. त्यामुळे हा एक पहिला नियम आहे की तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही करायला बसा. उगाचच करायचं आहे म्हणून करू नका किंवा इतर कोणीतरी करते आहे त्यामुळे करू नका, कोणीतरी सांगते आहे म्हणून करू नका. तुमच्या मनाला जेव्हा इच्छा होईल की आता मी भक्तीमध्ये पूर्णपणे गढून जाऊ शकते किंवा आता मला काही काम नाही, मला निवांत वेळ आहे, माझ्या सगळ्या काही जबाबदाऱ्या आहेत, सांसारिकच्या जबाबदाऱ्या आहेत त्या माझ्या आटोपलेल्या आहेत, त्यावेळी तुम्ही सेवा भक्ती करायला बसा, तुम्ही पारायण करायला बसा, तुम्ही बावन्नी वाचायला बसा, स्तोत्र वाचायला बसा, नामस्मरण करायला तुम्ही तेव्हा बसा. कारण की जेव्हा आपल्या मनामध्ये चलबिचल असते त्यामध्ये आपलं लक्ष लागत नाही. आणि समजा आता सगळं काम जरी तुमचं आटोपलं आहे, त्यावेळी तुम्ही बसलात, तुम्हाला काही काम नाही, तुम्ही निवांत आहात, तुम्ही बसला, त्यावेळी काय होतं की मनामध्ये निगेटिव्ह विचार येतात. मग हे विचार कसे थांबवायचे आहेत, म्हणजे
मग काहीही विचार येऊ शकतात. म्हणजे आपण दिवसभरामध्ये जे ऐकलं असेल, वाचलं असेल किंवा आपल्याला काही माहीत असेल ते विचार सतत आपल्या मनामध्ये डोकवतात. किंवा कुणी काही बोललं असेल तर मग आपल्याला असं वाटतं की मलाच का बरं बोललं, मी काय असं केलं की माझ्या बाबतीतच असं होते. तर त्या विचारांना तुम्ही गप्पा मारू नका, त्या विचारांसोबत तुम्ही गप्पा मारू नका. त्या विचारांना येऊ द्या आणि तसंच जाऊ द्या. त्या विचारांवरती विचार करत बसू नका. तुम्ही तुमच्या वाचण्यामध्ये किंवा तुम्ही नामस्मरण करता आहे त्यामध्ये लक्ष घाला आणि थोडं मोठ्याने वाचण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या कानावरती ते शब्द पडतील आणि तुम्ही काय वाचता आहात हे तुम्हाला पूर्णपणे कळेल आणि तुमचं जे काही मनामध्ये विचार येत आहेत तुमच्या त्या विचारांकडे लक्ष जाणार नाही. या पद्धतीने तुम्ही करायचा प्रयत्न करा. म्हणजे आता असं होते की आपल्याला एखाद्या व्यक्तीशी गप्पा करू वाटत नाही. मग तो व्यक्ती कुणीही असू शकतो, आपल्या शेजारी असू शकतो किंवा कोणी इतर असू शकतो. आपल्याला बोर वाटतं, कंटाळवाणं वाटतं त्या व्यक्तीसोबत गप्पा करायला. मग ती व्यक्ती जर का सतत आपल्या घरामध्ये येऊन आपल्याला बोलत असेल, सतत डिस्टर्ब करत असेल, तर आपण 1-2 वेळेस त्या व्यक्तीला अटेंड करतो. आपण एक आपला नियम आहे की घरामध्ये पाहुणे आले किंवा इतर कोणी जरी आलं तर आपण बसा म्हणतो, या म्हणतो. हे आपण आपल्या संस्कारानुसार करत असतो. परंतु त्या व्यक्तीला जर का आपण सतत असं नीट बोललो नाही किंवा थोडंफार आपण निग्लेक्ट करण्याचा प्रयत्न केला, त्या व्यक्तीला देखील कळते की आपल्याला कोणी इथे थारा देणार नाही, आपल्याला कोणी इथे अटेन्शन देणार नाही. मग हळूहळू त्या व्यक्तीचं येणं कमी होते. म्हणजे लगेचच कमी होईल असं नाही, परंतु हळूहळू त्या व्यक्तीचं देखील येणं कमी होते. तसंच आपल्या विचारांचं देखील असते की विचार आपल्या मनामध्ये येतात, ते डोकावून बघतात की हा जो व्यक्ती आहे किंवा हा जो सोल आहे, हा जो आत्मा आहे तो मला अटेंड करतो आहे का. त्या विचारांना जर का कळलं तर माझं इथं काही स्थान नाही आहे, मग ते विचार परत आपल्या मनामध्ये येत नाही. त्यामुळे विचारांवरती जास्त विचार करू नका. आपल्याला जेव्हा इच्छा होईल की आता मग मी सेवा करण्याच्या म्हणजे मनस्थितीत आहे किंवा मी खूप नीट पद्धतीने भक्ती करू शकते, त्यावेळेस तुम्ही वाचायला बसा, त्यावेळेस तुम्ही नामस्मरण करायला बसा आणि थोडं मोठ्याने वाचण्याचा प्रयत्न करा, बोलण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या आवाजांकडे आपलं लक्ष जाईल. म्हणजे जेव्हा आपण श्री गजानन महाराजांचा मंत्र जप करतो किंवा अन्य कोणत्याही देवतांचा आपण मंत्र जप करतो, गणगण गणात बोते असो किंवा रामकृष्ण हरी असो, त्यावेळी आपण लक्ष द्यायचं आहे की गणगण गणात बोते, गणगण गणात बोते किंवा जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी आपण असं म्हणू. त्यावेळी आपला स्वर आपल्या कानांपर्यंत जायला हवा आणि आपण काय म्हणतो आहोत, म्हणजे आपण गणगण गणात बोते हा मंत्र म्हणत आहोत तर आपल्याला महाराजांच्या लीलेचं चिंतन व्हायला हवं. आपण रामकृष्ण हरी म्हणत आहोत तर आपल्याला रामकृष्ण यांच्या स्वरूपाचं, त्यांच्या लीलेचं चिंतन व्हायला हवं. आणि जेव्हा आपल्याला असं चिंतन व्हायला हवे, म्हणजे फक्त नामस्मरण करायचं आहे म्हणून करायचं नाही, आपल्याला भगवंताचं चिंतन देखील व्हायला हवं. त्यांनी कशा लीला केल्या आहेत हे देखील आपल्याला माहीत हवं. आणि हे चिंतन होण्यासाठी तुम्हाला ग्रंथाचा आधार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला नेहमी करता सांगते की मला असं वाटते की सगळ्यांनी सगळे ग्रंथ वाचण्याचा प्रयत्न करा. लाईफमध्ये एकदा तरी सगळे ग्रंथ तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ज्ञानेश्वरी असो, भगवद्गीता असो, श्रीमद भागवत महापुराण असो, श्री गजानन विजय ग्रंथ तर आपण नेहमी करता वाचतोच, परंतु इतरही ग्रंथ आहेत ते देखील वाचण्याचा प्रयत्न करा. रामायण वाचण्याचा प्रयत्न करा. हे ग्रंथ आपल्या जीवनाचा आधार आहेत. आपल्याला जीवन कसं जगायचं आहे, भगवंताच्या अजून जास्त जवळ नेणार हे ग्रंथ आहेत. त्यामुळे एक वेळेस का होईना तुम्ही रोज तुमच्याकडून कंटिन्यू वाचणं होत नाही तर तुम्ही 1-2 पेजेस, जसं आपण कादंबरी वाचतो तसं वाचण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला एवढी गोडी त्यामध्ये निर्माण होईल की ते फक्त रोज 1-1 पेज वाचत आहोत म्हणजे आपला संपूर्ण अध्याय घेणं होत नाही, परंतु तरीसुद्धा आपलं त्यामध्ये एवढी गोडी निर्माण होईल की आपल्याला असं वाटेल की हा ग्रंथ कधी संपतो. तो एखादा पाण्यामध्ये डुबत असेल तर तो अर्थ हाक देतो, मला वाचवा. तसंच आपण महाराजांना अर्थ साथ घालायची आहे, अर्थ हाक द्यायची आहे. आणि जेव्हा आपली ही अर्थ हाक महाराजांपर्यंत पोहोचेल तेव्हा हे निगेटिव्ह विचार काही आपल्या डोक्यामध्ये राहणार नाही. आपल्या मनामध्ये सगळे पॉझिटिव्ह विचार यायला लागतील. जेव्हा आपण अंतर्मुख होऊन महाराजांना साथ घालू तेव्हा हे सगळे काही विचार आहेत हे येतील आणि जातील. आणि एक वेळ अशी येईल की आपल्या डोक्यामध्ये काहीच विचार येणार नाही. म्हणजे आपण अतिशय न्यूट्रल राहून आपण भक्ती करू. महाराजांची चरणाचीच आपल्याला भक्ती करायची आहे एवढंच आपल्या डोक्यामध्ये राहील. तर हा एक उपाय तुम्ही करून बघा की जोराने वाचायचं आहे, जोराने म्हणायचं आहे, जोराने बोलायचं आहे. आणि काही वेळ काळानंतर असं होते की आपल्या मनामध्ये एवढं चिंतन व्हायला सुरुवात होते की आपण काहीच मग दुसरा डोक्यामध्ये आपला विचार येत नाही. म्हणजे तुम्ही हा उपाय करून बघा. सवयीने हळूहळू तुम्हाला हे प्रॅक्टिसने हळूहळू तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जमायला लागतील. म्हणजे लगेचच जमतील असं नाही. 1-2 महिना, 3 महिने, 4 महिने, 6 महिने, कुणाकुणाच्या बाबतीत वर्ष देखील लागेल. म्हणजे खूपच जर का आता विषयांमध्ये गुंतलेले असेल किंवा सतत कोणाच्या सानिध्यामध्ये राहत असतील की ज्यांना फक्त गॉसिपच येते, भौतिक जगाच्याच गोष्टी ज्यांना येतात, मग तशा व्यक्तीला थोडं विलंब लागू शकतो की एकांतात जो राहतो असा व्यक्ती लवकरात लवकर या
या गोष्टीमध्ये स्थिर होतो, स्थावर होतो. म्हणजे लवकरात लवकर ह्या गोष्टी पचनी पडायला लागतात. शरीराला त्याची सवय होते, मनाला त्याची सवय होते. परंतु जो व्यक्ती खूप लोकांमध्ये राहतो, म्हणजे असं नाही की कुणासोबत बोलायचं नाही किंवा आपले जे कर्म आहेत ते करायचे नाही, सगळ्या गोष्टी करायचं, पण सगळ्यांमध्ये राहून सुद्धा जो व्यक्ती एकटा राहतो, जो व्यक्ती एकटा राहण्याची कला शिकतो, त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये हे बदल लवकरात लवकर व्हायला सुरुवात होतात. तर तुम्ही बघा, म्हणजे करून बघा हा उपाय. या उपायाने तुमचं मनामध्ये जे काही निगेटिव्ह विचार आहेत ते दूर व्हायला नक्कीच मदत होईल. म्हणजे कसलेही मग कुठलेही विचार असोत, म्हणजे आपल्या मनातले विचार असे असतात की आपण इथे बसलेलं असतो, परंतु आपलं मन सगळं काही जग भ्रमण करून येते, सगळं जग आपलं मन फिरून येते, कितीतरी किलोमीटर, हजारो किलोमीटर आपलं मन जाऊन येत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. जय गजानन.